सकाळ आणि आज आहे संडे, रविवार असल्यामुळे आज आहे बाजार। खूप मस्त ऊन पडलेला आहे, एकदम कडक ऊन पडलेला आहे, पाहू शकता। खूप चांगलं वातावरण झालेलं आहे आणि ऊन पडल्यामुळे एकदम प्रफुल्लित वातावरण झालेलं आहे, कारण एकदम निसर्गरम्य वाटत आहे आता, कारण खूप प्रखर ऊन आहे आणि हिरवळ झालेली आहे सगळीकडे। त्याच्यामुळे तर आज आपण तुम्हाला दाखवतो, शिवच्या कानाला थोडंसं जास्तच इन्फेक्शन झालेलं आहे। आपण काल रात्री त्याला इयर स्पेशलिस्टकडे नेलं होतं आणि चांगला दोन्ही कान स्वच्छ करून घेतले होते त्यांच्याकडनं। ते इंजेक्शन ऑपरेशनने मारल्याच्या नंतर क्लीन झालेला होता, परंतु एक कान थोडा कमी इन्फेक्शनचा होता, त्याच्यामुळे त्या कानाला बरं वाटते। पण जो कान थोडा जास्त इन्फेक्शन झालेलं होतं, तर त्या कानाला आणखीन इन्फेक्शन वाढलेलं आहे। तर आपण औषधं वगैरे पण रात्री चालू केलेली आहे, तरी पण थोडंफार आता इन्फेक्शन वाढेलच, कारण वातावरण थोडंफार चेंज होत असतं त्याच्यामुळे। कारण सकाळी ऊन असतं, दुपारी पाऊस असतो, रात्री थंडी असते, त्यामुळे हे इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन असू शकतं। आणि आंघोळ करताना त्याच्या कानामध्ये पाणी वगैरे जायला नको, याची काळजी आपण घेतली पाहिजे। त्यासाठी आपण आता बघा प्रगती त्याच्या कानाची कशी काळजी घेते। तो झाकण आहे पावडरचं, त्या झाकणाला छानपैकी कव्हर बनवलंय कानाचं, डॉक्टरने सांगितलं औषध पाणी नाही द्यायचं, कानासाठी कव्हर बनवलंय। तर ते कानाला असं लावलं की कानात पाणी नाही जाणार, आणि कानात पाणी नाही गेलं की इन्फेक्शन वाढणार नाही आणि कान दुखायचं होऊन जाईल। आणि गोळ्या औषधात चालूच आहे आपलं। थोडस काय झालं? ए थंड पाणी दे थोडस, लय गरम नको देऊ, नाही ते काय झालं चटका बसतोय। बघा फिल्टरच्या पाण्यात शिव डोकं होते माहितीये का, कोणाला पण पाणी भेटत नाही माहितीये का। तर थोडासा कान दुखतोय मित्रांनो शिवचा, त्याच्यामुळे थोडस रडायला येते त्याला, पण ठीक आहे, आपले औषध वगैरे तर चालूच आहेत, तर थोडंफार वाटेल त्याला अजून। इन्फेक्शन कमी झालं की त्याला बरं वाटेल। तर देवाला प्रार्थना आहे की जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढं त्याचं इन्फेक्शन बरं होऊ द्या, म्हणजे कसं तो हसून खेळून आनंदी राहिला ना तर खूप छान राहतो, प्रफुल्लित राहतो। त्याच्यामुळे बघूयात, देवाला प्रार्थना जास्तच करावी लागेल। मित्रांनो, शिव ए मेरे वतन व्हिडिओ बघत बसलेला आहे मोबाईलमध्ये, त्याच्या शाळेमध्ये जे व्हिडिओ काढलेले आहेत ते व्हिडिओ पाहत बसलाय 15 ऑगस्टचे। तर आता वेळ झालेली आहे त्याच्या एअर ड्रॉप टाकायची, कारण डॉक्टरांनी आपल्याला 3 टाइम दिलेला आहे, 2-2-2 थेंब, सकाळ दुपार आणि संध्याकाळ। तर त्याचं इन्फेक्शन पाहू शकता, थोडंसं जास्त वाढलेलं आहे, पहा किती जास्त फोड तयार झालेले आहेत त्याच्या कानामध्ये। काल स्वच्छ केला होता कान, पण पुन्हा आज सकाळी उठून पाहिलं तर फोड वाढलेले होते, आणि थोडंसं ड्रॉप टाकूयात। ऍपल दिलाय, अच्छा अच्छा, वाह क्या बात आहे, बहुत अच्छा आहे, खा जाओ, खावा बाळा, लय भारी ऍपल दिलाय तुला। तोपर्यंत आपण 2 ड्रॉप टाकू। बरं थांब त्याच्यात पडू दे, नाही आतमध्ये पडलंच नाही ड्रॉप, एकच 1 आणि शेवटचा 2 झालं बस। आता तसंच थांबा थोडस 2 मिनिटं, ठीक आहे, म्हणजे बरं होईल। बरं आता लगेच बरं होतंय, मग ते जात असते निघून, ते सगळं क्लिअर होते, ठीक आहे, आता लगेच होते क्लिअर। हो, शिव मस्त कांदा कापतोय, आहे का नाही? कांदा कापायला शिकला का तू? पोहे बनवायचेत ना आपल्याला बनवायचेत पोहे। कस काय? अरे देवा, खराब निघाला पोहे? अरे ठीक आहे, दुसरा घेऊ। नाही खराब मग एवढा नसते ते, त्याला वाटतंय खराब। हे बघ, हा छान आहे का नाही? आगे तो खराब नाही, व्यवस्थित आहे, कापा चांगला आहे व्यवस्थित। हात बघायचं बरं का, खाली ठेवायचं नाही तर हातावर घेशील कापून। ही हा ना,
आता कसं झालंय माहिती आहे का मित्रांनो, मी इथं कांदा कापायला घेतलेला आहे एक, त्याच्यामुळे शिव म्हणला मी पण कापतो, मला पण एक प्लेट द्या. त्याने पण एक प्लेट घेतली, कांदा घेतला, सुरी घेतली दुसरी एक आणि बसलाय कापत. ही माझी सुरी, हा माझा कांदा, ही माझी प्लेट, ही त्याची सुरी, त्याचा कांदा आणि त्याची प्लेट. हो हो. आणि खाली ठेवून काप बाळा, कापत असं हाताला ना, मी शिकवतो तुला. माहिती नाही ते कापण तुझ्या बोटाला, मी शिकवतो थांब तुला. तर आता आम्ही छान असे पोहे बनवलेले आहेत आणि मस्त खायचा बेत आहे. आणि शिव रुसून बसलेला आहे, कसं माकडासारखं बसलंय बघा. का तर त्याच्या कानामध्ये ड्रॉप टाकले, एका कानामध्ये आधी टाकलं होतं, आता दुसऱ्या कानामध्ये टाकायचं होतं, जो की कान इन्फेक्शनचा नाही आहे पण तरी त्याला इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून टाकायचं होतं. तर तो म्हणतो मला खूप गुदगुदी होती. ठीक आहे, हरकत नाही, बरं तर होईल पटकन. हां चलो, आता मस्त पोहे खाऊन घेऊयात. हा घे घे, चांगलं आहे. ऑरेंज कॅन्डी घेतली, बॉटल कॅन्डी, वा कसलं भारी. अरे पडते ना रे लक्ष्मण. कसं लागते, कशासारखं लागते? पेरू. काय का शेंग त्याच्यात, भुईमुग आहे ना. फायनली गाईज आपला पूर्ण बाजार घेऊन झालेला आहे आणि लवकरच हरताळिका आलेली म्हणून हरताळिका घेतलेली आहे प्रगतीने. शिवसाठी बॉटल कॅन्डी घेतलेली आहे आणि शिव म्हणतो तोंडात टाकल्या टाकल्या त्याचं पाणी होते. हो हां, तर इकडे भोपळा घेतलेला आहे, करटोले घेतलेले आहेत, सफरचंद घेतलेले आहे शिवसाठी, मेथी घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, चवळे घेतलेले आहे, शिवसाठी अननस घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे प्रगतीसाठी, गोसावळी घेतलेत, कारले घेतलेत. त्यानंतर प्रगतीच्या मुतखडा पडण्यासाठी तिला सांगितलं आहे कोणीतरी की मुळ्याच्या पानांचा रस प्यायचा, म्हणून तिने मुळ्याची पानं घेतलेली आहे. त्यानंतर कणीस घेतलेलं आहे, त्यानंतर ही जाळी घेतलेली आहे, शिवसाठी छानपैकी चप्पल घेतलेली आहे, शिव मागे लागला होता, आणि टिफिन एक घेतले. मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चलो बाय.